गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर इथे वाजल्या होत्या 4:30 पावणे 5 वाजल्या होत्या आणि माझं आवरून झालं होतं। आणि तुम्हाला तर माहितीच आहे नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि आजचा रंग आहे पिवळा। पिवळा रंग हा प्रकाश आणि बुद्धीचं प्रतीक आहे आणि देवीचे आजचे रूप आहे कुष्मांडा। कुष्मांडा देवीचं आजचं रूप आहे आणि इथे बघू शकता की आम्ही निघालोय सांगोलला आरतीसाठी आणि तुमच्यासोबत गप्पा मारत मारत सांगोलमध्ये पोहोचलो सुद्धा। आता थोड्याच वेळात मंदिराकडे जाणार आहे, म्हणजे मंदिरात जाणार आहे आम्ही। आणि इथे बघू शकताय पोहोचलो सुद्धा मंदिराजवळ। आणि हे जे मेन द्वार आहे बरं का मंदिराचं आपल्या। आणि तर चला आपण लाईनला उभं राहायला जाऊया, कारण असं सोडत नाहीत ना, लाईन लागलेत दर्शनासाठी। आणि इथे बघू शकताय म्हणजे आता लाईनलाच उभं राहावं लागणार आहे दर्शनासाठी। आणि इथे सांगोल तालुक्यातील ग्रामदेवीचा खूप मोठा इतिहास लिहिलेला आहे। तो तर निम्माच लिहिलेला आहे आणि निम्मा आहे। आणि इथे नाही का म्हणजे हे मंदिर जे आहे ते यादवकालीन असावं, म्हणजे तसं इतिहासात नोंद आहे त्याची। आणि पूर्वीच्या काळी हे मंदिर खूप छोटं होतं आणि इथे नंतर गावकऱ्यांनी एकत्र जमून हे मंदिर एवढं मोठं बांधलं। आणि इथे बघू शकताय मी आता आतमध्ये देवीच्या दर्शनासाठी आम्ही जाणार आहे आता। आणि तिथे व्हिडिओ वगैरे काही काढू देणार नाहीत बरं का, मी म्हटलं थोडंसं इथूनच बाहेरनंच तुम्हाला दाखवावं। आणि ते बघू शकता मस्त असं डेकोरेशन वगैरे छान केलं होतं त्यांनी। आणि देवीला अभिषेक चालू असल्यामुळे तिथं मोबाईल व्हिडिओ वगैरे फोटोज काही काढून देत नव्हते। आणि मग दर्शन वगैरे घेतलं। आणि तिथे तुम्हाला माहिती आहे का एका सिंहासनावर 3 देवीच्या मूर्त्या आहेत। ती म्हणजे आपली एक तुळजाभवानी, दुसरी म्हणजे यमाई, आणि तिसरी जी देवी होती तिचं नाव माहीत नव्हतं मला, पण आणि ते पूर्वी एक यमाजी येशूदेव नावाचे एक सरदार होते, त्यांच्याच हातून ही तुळजाभवानीची मूर्ती इथे स्थापना करण्यात त्यांच्याच हातून, म्हणजे त्यांचीच ही कुलदेवता किंवा मराठ्यांचीच ही कुलदेवता म्हणजेच तुळजापूरची तुळजाभवानी आपली, ती त्यांच्याच हातून इथं स्थापना करण्यात आली होती। आणि तुम्हाला माहिती आहे का इथं मी तुम्हाला मगाशी म्हटलंच की इथं सिंहासनावर 3 मूर्त्या आहेत। त्यातली ती यमाई देवी, तिचं रूप आहे महिषासुरमर्दिनी। आणि दुसरी म्हणजे तुळजाभवानी, तिचं तर तुम्हाला माहितीच आहे, ती असतानाच महिषासुरमर्दिनी आहे। आणि तिचं रूप काही वेगळंच आहे, म्हणजे हातात कमळ आणि एक पाय वाकडा, म्हणजे एका पायात गुडघ्यात असा पाय वाकवलेला आणि पायात आहे तो दैत्य। आणि ते बघा किती मोठी अशी लाईन लागली होती दर्शनासाठी आणि खूप गर्दी झाली होती बरं का। अशा 4-5 लाईन होत्या। आणि म्हटलं चला आपलं तर एकदाचं दर्शन झालं, अजून आरती राहिली होती नाही का, 6 वाजताची आरती असते सकाळची। आणि म्हटलं चला सगळे प्रदक्षिणा वगैरे घालून झाल्यानंतर म्हटलं शांत थोड्या वेळ मंदिरात बसायचं आणि नंतर मग आरती होईल, मग आम्ही घरी, म्हणजे दुसऱ्या मंदिरात जाणार आहे। म्हणजे सांगोलमध्येच एक गोंधळ गल्ली म्हणून आहे, तिथं पण अंबाबाईचंच मंदिर आहे, मग तिथं जाणार आहे दर्शनासाठी। खरं तर मला तिथली पण आरती घ्यायची होती, पण आता काय माहिती, म्हणजे तिथलं पण टायमिंग 6च असेल, पण म्हटलं जाऊ द्या आता काय नव्हतंच हे, तर म्हटले इथली तर घ्यावी। आणि तुम्ही इथं बघितलंच असेल त्या ताई ओल्या अंगानं, म्हणजे ओल्या पडतानं दंडवत घेत होत्या। प्रत्येकजण दंडवत घेत नाहीत बरं का, ज्याचं नवस आहे ना तोच दंडवत घेतो। आणि तुम्हाला हे प्रश्न पडला असेल की ओल्या पडदनं म्हणजे काय, तर ओल्या अंगानं असं मंदिराला गोल प्रदक्षिणा घालायच्या, त्यालाच ओल्या पडदनं काय दंडवत घेतला असं म्हणतात बरं का, गावाकडची भाषा आहे ही। आणि मग तिथली आरती वगैरे झाली आणि इकडं आलो आम्ही गोंधळ गल्लीमध्ये।
आणि योगायोगाने इथली पण आरती आम्हाला सापडली बरं का. पण काही गर्दी नव्हती, कारण तिथल्या मंदिरात खूप जादा गर्दी असल्यामुळे इकडं नव्हती, कारण तिथली आरती करून मग इकडं येतात लोक पाया पडायसाठी. आणि बघू शकताय, खरंच गेल्या वर्षीपासून खूप इच्छा होती दोन्हीकडच्या आरत्या सापडायला पाहिजेत. आणि योगायोग असा झाला की दोन्हीकडच्या पण आम्हाला आरत्या सापडल्या. म्हणजे ही नुसतीच चालू झाली होती आणि मग आम्ही आल्या अगोदर आरतीसाठी उभारलो आणि नंतर मग दर्शन वगैरे घेतलं. तर घ्या, तिथल्या मंदिरात काय मी तुम्हाला देवाचं दर्शन दाखवलं नव्हतं, पण म्हटलं चला ते तर मंदिरात सगळं झालं होतं, सगळं हे करून. तर म्हटलं चला तुम्हाला पण दर्शन द्यावं देवीचं. आणि बघा किती गर्दी वाढली की नाही, तिथल्यासारखीच इथं पण खूप सारी गर्दी होती. तर घ्या देवीचं दर्शन तुम्ही पण. तर कसा वाटला व्हिडिओ आपला हा, तर नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.